नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे आणि आज भाग 4. पावटे मास्तर शाळेतून जाताच नरू पुन्हा माझ्या शेजारी बसायला लागला. माझ्या संबंध जीवनात नरू इतका जीवाभावाचा दुसरा मित्र मला कोणीच नव्हता. या घटकेलाही मला शाळेची आठवण आली की प्रथम नरूची आठवण येते. नरूचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. नरू कुळवाड्याच्या कुळात जन्माला आला होता, तरी तो बामणाच्या पोरासारखा दिसायचा. गोरा गोमटा, तरतरीत लांब नाक, निमुळता आणि हसतमुख चेहरा. आपल्या पांढऱ्या टोपी खालून आपली शेंडी नेहमी बाहेर लोंबती ठेवायचा. आम्ही अनेकदा चेष्टेनं त्याची शेंडी ओढत असू, पण तो कधी हटला नाही. शेंडी असा तर ती लोकांक दिसूक नको, असं तो विचारायचा. मग तेही त्याचं खरंच होतं ना. शेंडी आहे तर ती लोकांना दिसायला नको का? अगदी प्रथमपासून नरू आणि मी वर्गात शेजारी शेजारी बसत असू. आम्ही मधून मधून बोलत असू. त्यामुळे पावटे मास्तराने आमच्या जागा बदलून टाकल्या होत्या. पण पावटे मास्तर जाताच आम्ही आमचं गोंडपाठ पुन्हा एकमेकांना जोडलं. आम्ही दोघंही पुन्हा पुन्हा नापास होत असू म्हणूनही असेल कदाचित, पण आमच्या दोघांची मैत्री दीर्घकाळ टिकून राहिलेली होती. सुरुवातीपासून अखेरपर्यंत ती टिकून राहिली. अनेकदा माझ्याच गोंडपाटावर चक्क आपलं नाव घालून तो माझा गोंडपाठ आपल्या मालकीचा करून टाकत असे आणि मी तक्रार केली की भात जास्त जेव म्हणजे तांदूळ संपतील आणि गोंडपाट रिकामं होईल, असा मला सल्ला देत असे. अभ्यासात आमच्या दोघांची तुलना केली तर नरूच्या मानानं मी थोडा जास्त हुशार होतो. त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगळ्यासारखी मान उंच करून माझ्या खांद्यावरून जे काही माझ्या पाठीवर दिसेल ते आपल्या पाठीवर उतरून तो वेळ मारून नेत असे. निकाल लागला की आम्ही दोघंही नापास होत असू आणि मग तुझा बघून काढला म्हणून मी नापास झालाय असं म्हणत आपल्या अपयशाचं खापर तो माझ्या डोक्यावर फोडत असे. आणि तरीही आमची गाढ मैत्री अखेरपर्यंत अबाधित राहिलेली होती. खरं सांगायचं म्हणजे नरूचं अभ्यासावर असावं तसं लक्ष नव्हतं. अनेकदा तो दांड्या मारायचा. त्यांनी दांडी मारली की मी त्याच्या आईला बातमी देत असे आणि मग त्याला शिव्या देत त्याची शेंडी पकडून ती त्याला फरफटत शाळेत आणत असे. बिचारी विधवा होती. वर्षाला 4 रुपये खंड देऊन तिने वामनदाजींचा एक कुणगा आपल्याकडे ठेवला होता. त्याच कुणग्यात तिचं खोपट होतं. घराभोवती 8-10 माड होते. त्या माडांचे नारळ पाडून, चुडतांची झावळं करून आणि माडांवर चढलेल्या पानवेलींची पानं विकून ती कशीबशी गुजराण करायची. नरू तिचा एकुलता एक पोर. तिच्या साऱ्या आशा आकांक्षा नरूवर एकवटून राहिल्या होत्या. तो भराभर फायनलपर्यंत शिकेल, गावच्या शाळेत हेडमास्तर होईल, हेडमास्तर झाला की पोस्टमास्तर होईल आणि 4 पैसे हातात घोळतील, असा विचार ती नेहमी मनात खेळवत असे. नरूचा बाप लाकूड तोड्या होता. मोठमोठ्या झाडांवर चढून तो झाडं तोडायचा. एकदा असा झाडावर चढला असता तो पडून मेला. देवाधर्माचं झाड तोडायला गेला म्हणून झपाटून पडला आणि मेला, असं निदान झालं. आपलं चिरेबंदी कौलारू घर असावं अशी त्याची इच्छा होती, ती अपुरी राहिली. त्यासाठी तो स्वप्नात येतो असं सांगत नरूची आई ढसाढसा रडायची. नरू हेडमास्तर पोस्टमास्टर झाला म्हणजे तो चिऱ्याचं घर बांधेल अशी आशा ती बाळगून होती आणि म्हणून ती त्याच्या शिक्षणासाठी तिळतिळ जीव तोडायची. पैशांची पुढे कमतरता पडू नये म्हणून 50 रुपये जमले की ते कोणाकडे तरी ठेवायला द्यायची. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की नरू शिकला नाही. अभ्यासात फारसं लक्ष त्यांनी घातलं नाही. खरं म्हणजे तो चौकस बुद्धीचा होता. पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणारा कोणी भेटला नाही. ही कुळवाड्याची पोरं शिकणार काय? 4 बुकं शिकतील आणि शाळा सोडून घरी बसतील, असंच मास्तर गृहीत धरत असत आणि अनेकदा तसं होतही असे. नरूनही पुढे तसंच केलं. अभ्यासात त्यांनी कधी लक्ष घातलं तर त्याचं शंकेखोर मन सर्वांच्या पुढे धावत असे. एकदा शिवाजी महाराजांचं बालपण या विषयावर 10 ओळी लिहिण्याचं काम आमच्या नशिबी आलं. शिवाजी महाराज घोड्यावर कसे बसत असत, तलवार कसे चालवत असत, मावळ्यांना शस्त्र चालवायचं शिक्षण कसं देत असत आणि किल्ले कसे बांधत असत, याची चित्र आम्ही डोळ्यांसमोर घोळवली.
वयानं आमच्यापेक्षा लहान, पण भरगच्च दाढीमिशी असलेला आणि रत्नखचित टोप मस्तकी घातलेला बाल शिवाजी आमच्या नजरेसमोर आला. त्याच्या बहादुरीचं वर्णन 10 ओळीत पूर्ण करण्यासाठी मी पाटीवर पेन्सिल टेकवली, मात्र दबलेल्या आवाजात नरू माझ्या कानात पुटपुटला. शिवाजी महाराज, बालपणात महाराज कसो झालो? त्याच्या शंकेने मला हसू आलं, पण हसण्यात वेळ दवडणं शक्य नव्हतं. म्हणून मावळे, ढाल तलवारी, किल्ले, घोडे या सगळ्यांना मी दिमतीला धरलं, पण नरूचा निबंध मात्र थेट वेगळा झाला. शिवाजी लहानपणी भयंकर खोडकर होता. तो गुरे घेऊन डोंगरावर जात असे, काजूच्या झाडावरचं बोंडू तोडून खात असे, दुसऱ्याच्या झाडावर दगड मारून कैऱ्या पाडत असे. उन्हातानात भटकल्यामुळे त्याला तहान लागत असे, मग तो आईकडे पाणी मागत असे आणि कैऱ्यांवर पाणी प्यायल्यामुळे रात्री खूप खोकत असे आणि मग त्याची आई त्याला मारत असे. अशा प्रकारे आपलंच बालपण लिहिल्यासारखं तो शिवाजी महाराजांचं बालपण लिहून मोकळा झाला आणि त्याबद्दल त्याने अमृते मास्तरांकडनं सपाटून मारही खाल्ला. भामटा, शिवाजी महाराजांच्या बद्दल अनादरानं बोलतो असं म्हणत अमृते मास्तरांनी त्याचं डोकं दगडावर दगड आपटावा तसं भिंतीवर आपटलं आणि भिंतीला पाठ टेकून उभं राहण्याची खुर्चीची सजा दिली. हिंदू पदपादशाहीचं शिवाजी महाराजांनी संरक्षण केलं याचं तुला काहीच कसं नाही, असं सुद्धा त्याने नरूला विचारलं. पण त्याबद्दल नरूला कधी पश्चात्ताप झाला नव्हता. आपण जे लिहिलंय त्यापेक्षा बालपणात निराळं असं शिवाजीने काही केलं असेल असं त्याला कधी वाटलंच नाही. आत्ता मी हा विचार करतो तेव्हाही मलाही त्याचं म्हणणं पटायला लागतं. खरंच शिवाजी महाराज 10 वर्षांचे असताना त्यांनी दुसरं काय केलं असेल, पण सत्य लिहून नरूनं मार किती खाल्ला. गणिताच्याही तासाला अशीच झटापट व्हायची. एका हौदात 14 बादल्या पाणी ओतलं आणि त्यातल्या 3 बादल्या पाणी गळून गेलं तर हौदात किती बादल्या पाणी राहिलं? हे बागायतकर मास्तरांचं आवडतं गणित. पुन्हा पुन्हा तोच गळका हौद आणि तेच पाणी. फक्त आज 14 बादल्या तर उद्या 25 बादल्या. आज 3 बादल्या पाणी गळालं असेल तर उद्या 11 बादल्या पाणी गळेल, एवढाच फरक. पण हौद गळाला पाहिजे, ते मात्र निश्चित. पण हे गणित वजाबाकी करून सोडवण्याऐवजी नरूला एकामागून एक शंका येत असत. हौद गळका असला तर त्यात मुद्दाम विहिरीतनं पाणी काढून 14 बादल्या पाणी कोण कशासाठी ओतणार? आणि जो एकामागून एक 14 बादल्या पाणी ओततो तो हौदाची तोटी नीट केल्याशिवाय का होतेल, कसा होतेल? आणि बरोबर किती बादल्या पाणी गळलं हे समजणार कसं? बरं, पाणी तोटीतनं गळलं असं म्हणावं तर 1 बादली पाणी गळताच पाणी ओतणारा इसम तोटी बंद का नाही करत? अशा एकापेक्षा एक रास्त शंका डोक्यात आल्यामुळे हे वजाबाजीचं गणित आहे हे बिचाऱ्याच्या लक्षात सुद्धा येत नसे. माझ्या घरी एका भांड्यात 7 शेर दूध आहे. ते 3 भांड्यात सारख्या प्रमाणात घालायचं असलं तर प्रत्येक भांड्यात किती दूध घालावं लागेल? हे बागायतकर मास्तरांचं दुसरं आवडतं गणित. आपल्या घरी उभ्या आयुष्यात काही एवढं दूध येणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री होती, म्हणून माझ्या घरी एका भांड्यात अशी सुरुवात करून ते दुधाचं काल्पनिक सुख उपभोगत असतील असं आम्हाला वाटे. हे गणित ऐकलं की नरू तुच्छतेनं हसायचा आणि हळूच म्हणायचा, यांच्या घरात 7 शेर दूध? अरे 7 शेर पाणी गावताना मारामार. आणि मग प्रत्यक्ष गणितात डोकं खूप असतात त्याला पुन्हा शंका यायच्या. एकाच घरात आहे ना दूध, मग ते 3 भांड्यात वाटून आणखीन 2 भांडी का खरकटी करायची? मग ती खरकटी भांडी गाठणार कोण? या व्यवहारातल्या शंका त्याला बेहिशोबी गणितं सोडवायला कधीच उपयोगी पडल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पाठीवर नेहमी भोपळा ठेवलेला असे. त्याच्या शंकांचं कोणी कधी निरसन केलं नाही. उलट तो ढ आहे म्हणून त्याला इतर कामं सांगण्यात मास्तरांचा वेळ जायला लागला आणि ती कामं करण्यात नरूचा शिक्षणाचा वेळ खर्ची पडायला लागला. हे नरू, मेल्या तू काय शिकणार? जा 1 पैशाची तपकीर घेऊन ये मेल्या. नाकावर मूठ फिरवत अमृते मास्तर काम सांगायचे. नरू उठ उठ, मोठा बसलाय पाटी घेऊन, जंटलमन होणार. जा बाजारात मासळी आली आहे का बघून ये आणि असली तर 2 आण्याचे पेडवे घेऊन ये.
असलं एखादं काम बागायतकर मास्तरांच्याकडनं त्याला मिळायचं. मग नरू बाजारात जायचा. 2 आण्यांचे 15-20 पेडवे घेऊन यायचा. येताना त्यातले 4-6 पेडवे आपल्या घरी आणून टाकायचा आणि बाकीचे बागायतकर मास्तरांच्या घरी. आता आणलंच पेडवे तर नीट तरी करून दी. बागायतकरांची कारभारीण आणखीन काम द्यायची. मग केळीच्या झाडाच्या मुळापाशी विळी घेऊन नरू पेडव्यांची खवलं काढत बसायचा. विहिरीचं पाणी काढून मासे स्वच्छ धुवायचा. मनातल्या मनात शिव्या मोजत मीठ मसाला लावायचा आणि मग खवचटपणे हळूच विचारायचा, आता तळून द्याव मासे? पण तो खवचटपणा बागायतकरांच्या कारभारणीला कधी कळत नसे. ती एकदम चिडचिडत म्हणायची, होय तळून, तेल आणलास ना तुझ्या बापसान. मग मनातल्या मनात तिला शिव्या देत आणि हाताला येणारी मासळीची हिवसाण हुंगत नरू परत शाळेत यायचा. तोपर्यंत शाळा सुटलेली असायची. बहुतेक पोरं आपापली दप्तरं घेऊन घरी गेलेली असायची आणि विकलेल्या कार्डा पाकिटांचा हिशोब करत एकटे बागायत मास्तर शाळेत बसलेले असायचे. मेलेश, बाजारातून मासळी आणू कितका वेळ? पेडवे मोजून तरी घेतलेस आणि वर 2 घेतलेस का नाही मागून? घेतले तर? नाक खाजवत नरू म्हणायचा. बोलताना नाक खाजवायची त्याला खोड होती. आता नाक खाजवीत उभं राहू नकोस. तुझं हे दप्तर कोण तुझा बाप सांभाळणार? तुझ्या पायी मला इथे बसावं लागलं. आता आलाच आहेस तर पैशाच्या बिड्या घेऊन ये जा. धावत जा, पळत ये. मला आता बसायला वेळ नाही. नरू धावत जायचा, विड्या घेऊन पळत यायचा आणि मग आपली धोपटी पाठीवर टाकून पळत सुटायचा. पायात चप्पल नसल्यामुळे तापलेल्या मातीत त्याचे पाय भाजायचे. त्यामुळे पळत पळत घरी जाण्याव्यतिरिक्त गत्यंतर नव्हतं. पण हे सगळे कष्ट करताना त्याला एकच समाधान मिळायचं की या कामामुळे मास्तर आपल्याला परीक्षेत वर चढवतील अशी त्याला आशा वाटायची. अर्थात तो क्रमानं वर चढला नसला तरी 7-8 वर्षाच्या दीर्घ परिश्रमांनंतर तो 4थी-5वीपर्यंत चढला, हे काही खोटं नाही. पावटे मास्तरच्या काळात मात्र त्याला वर चढणं कठीण झालं. त्या काळात त्याला पावट्याच्या हातचा मारच जास्त मिळाला. पाठीची सालडी लोंबेस्तवर मार खाऊन तो अक्षरशः बेजार झाला होता. त्यामुळे एक दिवशी निर्धार करून त्यांनी शाळेला रामराम ठोकला. पण जाण्यापूर्वी एकदा त्यांनी पावट्याला चांगला हात दाखवला. एक दिवशी पावट्याच्या खुर्चीत त्यांनी गुपचूप खाचकुईलीची कुसं आणून टाकली आणि अवघ्या अर्ध्या तासात अक्षरशः धोतर सुटेपर्यंत पावटे मांड्या खाजवायला लागला. इतका खाजवत होता की न राहून तो थेट घरी पळून गेला. मांड्या घोंगडीनं घासून आणि त्यावर आमसुलं चोळून पावट्यानं कशीबशी खाज शमवली आणि तडक तो परत शाळेत आला. संतापानं जळत त्यांनी काठीला हात घातला. आता हा आपली चामडी लोंबवणार असं आम्हा सगळ्यांना वाटलं. हवेत तर्र तर्र छडी कापत गर्जना झाली, खरं सांगा नाही तर एकेकाला ठार मारीन. खाज खोईलीची कुसं कुणी घातली? नरून घातली मास्तर. माराच्या भीतीनं परश्या बोलून गेला. कुठं आहे तो भोसडीचा? त्याच्या डोळ्यातले 2 निखारे एकदम फुलले, गरागरा फिरले. पण नरू काही वर्गात दिसला नाही आणि तो दिसणारही नव्हता. पण पावटेही काही कमी नव्हता. छडी घेऊन तसाच तो नरूच्या घरी गेला. घरात कोणी नव्हतं. नारळ काढण्यासाठी नरू माडावर चढला होता. हातात छडी घेऊन आलेला पावटा त्यांनी पाहिला. पावट्याने इकडे तिकडे वाकून बघितलं, कोणी दिसलं नाही. नरूला वाटलं माडावर गप्प राहावं. पण दुसऱ्या क्षणात त्यांनी विचार बदलला. हा पावटा करून काय करणार? शाळा तर आपण सोडलीच आहे. तो एकदम वरून ओरडला, काय रे पावट्या, उसळ भई? भडव्या खाली उतर, तुला देतो उसळ. मुकाट्यांचं लूक लाग, नाहीतर नारळ घालीन हो बोडक्यात. तो खरोखर नारळ डोक्यात घालेल म्हणून पावटे घाबरला आणि पळत जाऊन नरूच्या पडवीत उभा राहिला आणि तिथनं ओरडला, तू माडावर किती वेळ बसतोस बघतोय मी. आव्हान स्वीकारून नरू खाली उतरला. तो खाली उतरताच पावट्यानं लांडग्यासारखी त्याच्यावर झडप घातली. खास कोयलीची कुसं माझ्या खुर्चीत कोणी घातली? माका नाही माहिती आहे. नरू डरला नाही. आडदाण पावट्यानं त्याचे दोन्ही कान पकडले आणि जोरकसपणे उपटले. त्या क्षणी नरूच्या डोळ्यांसमोर सूर्याची पिल्ल चमचमली. तशी त्यांनी झटकन पावट्याच्या धोतराला हात घातला आणि धोतर खेचायला लागला. क्षणभर कान तुटतायत का धोतर सुटतंय अशी परिस्थिती आली. नरूनं सारी शक्ती एकवटली आणि धोतर खेचता खेचता ते टार टार फाडलं.
शेवटी कनवटीचा विळखा सैल झाल्यासारखा वाटताच पावट्यानं नरूचे रक्ताळलेले कान सोडले आणि बघून घेईन अशी धमकी देत, शिव्या देत, आपल्या फाटक्या धोत्रातली आबरू सांभाळत कसा बसा तो पळत सुटला. पण त्याची पुढची पावलं उलटी पडली. दुर्गाबाई नावाची एक तरुण विधवा रात्री काळोख पडल्यावर पावट्याच्या खोलीत येते असं कानी येताच नरू सज्ज झाला. पावट्याच्या घराच्या आसपास रात्री तो गुप्तहेरासारखा फिरायला लागला. दुर्गाबाई त्याच्याकडे येते ही खात्री करून घेतली आणि मग तो प्रकार गावभर सांगत सुटला. 2 दिवसाच्या अवधीत त्यांनी ही बातमी गावभर केली. त्यामुळे तुझं बघून घेईन अशी उर्मट्ट धमकी देणारा पावटा नरूला लांबून बघता पळ काढायला लागला. पण नरू खवीस, दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी अशी टाळी पिटून आरती म्हणत तो पावट्याच्या मागे नाचायला लागला. पावटे पुढे पळायचा आणि पाठीमागून आरती म्हणत नरू धावायचा. पुढे पावटे सस्पेंड होऊन जाईपर्यंत ही गंमत चालू होती. कुणाची कसलीही दीक्षा नसताना मधून नरूला देशभक्तीचे झटके येत असत. आपल्या हातून काहीतरी देशसेवा घडावी असं त्याला मनापासनं वाटत होतं. 31 सालच्या सत्याग्रहाच्या वेळी तो शाळेत होता, पण त्यावेळी जवळजवळ पंधरवडाभर शाळा सोडून तो प्रभात फेऱ्या काढण्यात दंग झालेला होता. खादीचा लेंगा, सदरा आणि टोपी घालून आणि हातात तिरंगी झेंडा घेऊन तो इथून तिथून बाजारात फिरायचा. त्याच्या पाठीमागे 10-15 पोरं असायची. चरखा फिरा फिरा के लेंगे स्वराज्य लेंगे असं भसाड्या आवाजात गाणं गात तो सारखा फिरायचा. गाणं गाऊन दम लागला की मग गांधीजी की जय असं ओरडून आपला घसा कोरडा करून घ्यायचा. अर्थातच फक्त 8-10 दिवस ही मोहीम चाललेली होती. एकदा चावडीवरून पहाटे जाणाऱ्या या फेरीमुळे हवालदारांची झोप मोड झाली आणि मग 4 थपडा नरूच्या कानफटात लगून त्यांनी ही स्थानिक बंडाळी मोडून टाकली. त्यावेळच्या एका आठवणीनं मला आजही गंमत वाटते. त्यावेळी नरूनं स्वतः लेंगा शिवून घेतला होता आणि प्रभात फेरीत येणाऱ्या आमच्यासारख्या पोरांना तो लेंगे शिवून घ्यायचा आग्रह करायचा. कारण लेंगे स्वराज्य लेंगे या ओळीमुळे लेंगे आणि स्वराज्य यांचा काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असं त्याला वाटायचं. 32 साली आमच्या गावी मिठाचा सत्याग्रह होता. त्यासाठी बाहेरगावाहून अनेक सत्याग्रही आले होते. आमच्या गावातल्या अनेक लोकांनी एक गंमत म्हणून सत्याग्रहात नावं दाखल केली होती. पण सत्याग्रहाच्या आधी 4 दिवस पोलीस तुकड्या येऊन थडकल्या आणि एकामागून एक अशी सगळी नावं गळून गेली. पण नरू गळला नाही, तो डरला नाही. आपल्या चपळाईनं त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. त्यांच्या कड्यातनं तो हां हां म्हणता निसटला आणि मिठाच्या राशीवर आडवा लोळला. येताना 2 मुठी भरून त्यांनी मीठ आणलं. त्याबद्दल आठवणीत राहील असा छडीचा मार त्याला पोलिसांकडनं खावा लागला. पण तो वाकला नाही, मोडला नाही, रडला तर अजिबात नाही. छाती पुढे काढून मोठ्या अभिमानानं तो बाजारात आला. सत्याग्रहाच्या धसक्यानं बाजारात भयग्रस्त मुद्रेनं वावरणाऱ्या गावकऱ्यांना त्यांनी मुठी उघडून मिठाचं दर्शन दिलं. पण त्याचं कौतुक कोणी केलं नाही, त्याला शाबासकी कोणी दिली नाही. उलट आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार सर्वांनी त्याची टिंगल केली. मेलो सत्याग्रह करतलो, तोंड बघ मेल्याचो असं म्हणून सारेजण हसले. ते मीठ सत्याग्रह करून आणलेलं नाही तर त्यांनी ते घरून आणलं होतं असं एकमेकांना सांगून सर्वांनी त्याची संभावना केली. पुढे देशभक्तीचं चीज होत नाही म्हणून किंवा देशभक्तीनं पोट भरत नाही म्हणून म्हणा, नायकाच्या भुसारी दुकानात नरू नोकर म्हणून राहिला. धान्याची मापटी मोजावी, तेलाची मापटी भरावी, साबणाच्या वड्या कराव्यात, गुळ्याची ढेप फोडावी अशी कामं सुरू झाली. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गिऱ्हाईकांना तोंड देत, नायकाच्या शिव्या खात नरू काम करत राहायचा. आणि या साऱ्या कामाबद्दल बिचाऱ्याला 5 रुपये पगार मिळायचा. रोज घरी जाताना हा गल्ल्यातनं चोरून काही नेल म्हणून नाईक रोज नरूची कनवट चाचपून बघायचा. उघडा बोडका नरू चोरून काही लपवणार कुठे? एकच जागा म्हणजे पंचाची कनवट. त्या कनवटीवर नायकाची नजर. पण 5 रुपये पगारावर नरूचं भागत नव्हतं. त्यासाठी त्याला चोरी करणं भाग होतं. पण चोरीसुद्धा करायची कशी? शेवटी नरूनं कल्पना लढवली.
नरू एक दिवसाआड एक पैसावाली साबणाची वडी घेऊन जायचा आणि त्या वडीत एखाद दुसरी आधेली खुपसून ठेवायचा. हा सगळा प्रकार मोठ्या विश्वासानं तो मला सांगायचा. साबणाच्या पेटाऱ्यातून आधेलीची आग्र्याहून सुटका असं तो म्हणायचा. कितीतरी वर्ष त्याचा हा प्रकार चालला होता, पण एक दिवशी दुर्दैव ओढवलं. त्यांनी काढून ठेवलेली साबणाची वडी खुद्द नाईकच घेऊन गेला. धोत्राला साबण लावता लावता एकाएकी आधेली चमकली आणि त्याच दिवशी नरूची नोकरी सुटली. त्यानंतर नरूनं स्वतःचा धंदा सुरू केला. गरम भजी करून तो बाजारात आणायचा, पुड्या बांधून विकायचा. पण रोखीपेक्षा बुडती उधारी वाढल्यामुळे त्याचा तोही धंदा बसला. त्यानंतर अगदी अलीकडे घडलेली एक दुर्घटना मला कळली आणि खरोखर मला चुटपुट लागली. अलीकडे जो गोवा मुक्तीचा सत्याग्रह झाला त्यात नरू स्वयंस्फूर्तीनं दाखल झाला. त्यावेळी त्यांनी लेंगा टाकून नेहरूंसारखी सुरवार शिवून घेतली होती. सदरा चढवून त्यावर जॅकेट आणि बटनात एक गुलाबाचं फूल खवून नरूनं झेंडा हाती घेतला आणि तो मोठ्या हिरिरीनं गोव्याच्या हद्दीत घोसला. पोर्तुगीजांच्या हबशी पोलिसांनी त्याचं थोबाड फोडलं, त्याला अटक केली. चौकीवर त्याचं नाव विचारताच नरू गंभीर चेहरा करून उत्तरला, नरू. नेहरू? सर्व सोजीर विस्मयचकित झाले. त्यांनी इकडे तिकडे धावपळ केली आणि जीपगाडीत बसवून त्याला म्हापश्याला नेलं. त्या साऱ्या गडबडीत पोर्तुगीज भाषेत झालेली बडबड नरूला कळली नाही. फक्त म्हापश्याच्या चौकीवर पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्याचं नाव विचारण्यात आलं. त्यांनी पुन्हा सांगितलं, नरू. नेहरू? प्राईम मिनिस्टर नेहरू? माय नेम नरू. एक इंग्रजी वाक्य नरूला माहिती होतं. त्यांनी पुन्हा विचारलं, दिल्लीवाला नेहरू? माय नेम नरू. हेच संभाषण काही वेळ झालं आणि नरू हा नेहरू नव्हे हे हापशांना कळताच आपणास फसवलं असं वाटून ते त्याच्यावर चिडले. नरूला आडवा पाडून 5-7 सोजीर त्याच्या अंगावर राक्षसासारखे नाचले आणि मग त्यांनी त्याला सरहद्दीवर आणून टाकलं. पण या प्रकरणात नरूच्या पायाची नळी फुटली आणि नरू कायमचा लंगडा झाला. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5 सारे प्रवासी घडीचे या जयवंत दळवी लिखित कादंबरीचा उद्या. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटेचा चिन्ह आहे, बेल आयकॉन ते प्रेस करा. म्हणजे मी या कादंबरीचा किंवा कुठल्याही कथेचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, उद्या भेटूयात जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीच्या 5व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.